मित्रांनो, आपण चाललोय आता जंगल रस्त्यातून. हा पूर्ण आहे जंगल रस्ता. पूर्ण अंधार आहे या इथे आणि पूर्ण जंगल रस्ता आहे. या जंगल रस्त्यातून आपण चाललोय आता. आपल्याला फक्त एकच गाडी मिळाली आहे समोर. ही पण कुठपर्यंत साथ देते माहित नाही. त्यानंतर आपल्याला एकट्यालाच प्रवास करायचा आहे आणि मी एकटाच आहे, गाडीमध्ये कोणी नाही आणि आपण चाललोय पूर्णपणे जंगलात. हा रस्ता डोंगरात जातोय. पूर्ण डोंगर भाग आहे आणि जंगल आहे पूर्ण. आजूबाजूला जास्त कोणी वाहतूक नाही, राहत नाही. घनदाट अंधार आहे रस्त्यावरती, घनदाट अंधार आहे आणि या अंधारातनं आपण एकटे चाललो आहोत, प्रवास करत आहोत. जंगलातनं प्रवास करायची मजाच निराळी आहे. रात्रीचे 12 वाजलेत. 12:30च्या आसपास आपण ह्या रस्त्याने चाललो. रस्त्याचं काम चालू इथं मध्येच आपल्याला रस्त्याचं काम चालू दिसतंय आणि गुगलच्या मदतीने आपण कसाही रस्ता, जंगलातला रस्ताही शोधून काढतो. खरंच गुगल खूप हेल्पफुल आहे आपल्यासाठी आणि गुगलच्या साहाय्याने गुगलचा वापर करून आपण नेहमी वेगवेगळे रस्ते शोधू शकतो. गुगल मॅप जे आहे गुगलने बनवलं, खूप हेल्पफुल आहे आणि गुगल हमेशा मानवी जीवन सुकर करण्यासाठी वेगवेगळे टूल्स इनोव्हेशन करत असतं. सिंगल गाडी जाईल एवढाच रस्ता आहे, फक्त एकच गाडी जाते या रस्त्याने, एवढा रस्ता आहे. डबल गाडी जर आली तर लगेच रोडच्या खाली उतरावं लागतं या रस्त्याला. अंधार कसा दिसतोय. फायनली आपण 1.5 तासाचा प्रवास करून आता पोहोचलो आपण आपल्या गावामध्ये. बघा समोरच दिसतंय आणि इथे हा जो ब्रिज होतोय ना, हा होतोय एक्सप्रेस हायवे. जो एक्सप्रेस हायवे बनतोय ना नवीन, एक्सप्रेस हायवे नवी मुंबई एअरपोर्ट टू बनतोय हा. पहिले काच लावू आपण, लय धूळ येऊ लागली, काही दिसत नाही. हा जो हायवे बनतोय नवी मुंबई टू गुजरात वडोदरा, त्या हायवे पासून आपण आता आलो आणि आता आपण आपल्या गावात आलोय. आता पुढे आपल्याला गाव दिसतंय. गावाची सुरुवात झाली आहे. गावाच्या बॅक साइडला आपण आहोत आणि गावात आपण पोहोचलोय आता.